सर्व प्रकारच्या बिल्डिंग मटेरियलसाठी गडहिंग्लजमधील एकमेव नाव चिक्कोडे स्टील ट्रेडर्स। पाईप, अँगल, ग्रिल डिझाईन, पट्टी, चौरस बार, स्टील पत्रे, कलर कोटिंग पत्रे असे सर्व प्रकारचे उच्च दर्जाचे बिल्डिंग मटेरियल योग्य किमतीत मिळण्याचे एकमेव ठिकाण चिक्कोडे स्टील ट्रेडर्स। उत्तम दर्जा हीच आमची ओळख। नमस्कारम, मी सी.ए. राम पाटील, फाउंडर ऑफ एलाइट गुरुकुल लिमिटेड। हा जो रोजगार महोत्सव सोहळा आम्ही 2026चा जो घेतलेला आहे तो एलिट गुरुकुल आणि सॅटर्डे क्लब गडिंग्लज ह्या दोघांच्या एक जॉईंट व्हेंचरमध्ये करण्यात आला होता। होतंय कसं की बिझनेस कम्युनिटी जी आहे ती आज आपल्याकडे स्वतःच सगळं करते आणि त्यामुळे त्यांना फ्री टाईम नाही आहे आणि फ्री टाईम नसलेल्या माणसाला बिझनेस सुचत नाही आहे किंवा पुढच्या बिझनेस आयडिया असल्या तरी तो त्या आयडियांवरती काम करू शकत नाही आहे। मग आम्ही बिझनेस कोचिंग स्टार्ट केली। बिझनेस 2.0 नावाची आमची कोचिंग चालते। त्या कोचिंगच्या थ्रू आम्ही सर्व बिझनेसमॅनला एनकरेज केले की आपण टीम बनवायला चालू करूया, कारण की सिस्टम बनवण्याच्या अगोदर पण टीम बनवणं गरजेचं आहे आणि टीम आणि सिस्टम या दोन्ही बिल्ड झाल्या तर बिझनेसमॅन एक 70-80% तरी आपल्या स्वतःच्या डे टू डे लाईफमधून फ्री होऊन जातो आणि त्यानंतर मग बिझनेस एक्सपान्शन, बिझनेस डेव्हलपमेंट याच्यावरती विचार करतो। दुसऱ्या साईडला आपल्याकडे अशी बरीच फ्रेशर मुलं किंवा केपेबल मुलं आहेत ज्यांना जॉब हवे आहेत, पण त्यांना माहिती नाही की आपल्या गडिंग्लजमध्ये पण अशा जॉब वेकेन्सीज अवेलेबल आहेत। तर दोन मोठे प्रॉब्लेम आहेत, कंपन्यांकडे एम्प्लॉई नाही आहेत आणि एम्प्लॉईजकडे चांगले जॉब अवेलेबल नाही आहेत। तर आम्ही एक रोजगार महोत्सव घेऊन ह्या दोघांनाही एकत्र आणणं आणि तो डेटाबेस एक्सचेंज करणं, आणि हा एक दिवसाचा इव्हेंट नाही आहे, हा एक दिवस आज लार्जली आम्ही इव्हेंट घेतला आहे, पण आता इथून पुढे जो डेटाबेस कलेक्ट झालेला आहे त्या डेटाबेसवरती आम्ही जवळजवळ 1 महिना काम करणार आहोत आणि त्या मुलांना रिस्पेक्टिव्ह जॉब मिळतील ह्याची आम्ही काळजी घेणार। तर सॅटर्डे क्लब हा एक बिझनेस कम्युनिटी आहे। मराठी उद्योजकांनी मराठी उद्योजकांच्या प्रगतीसाठी केलेली ही एक ऑर्गनायझेशन आहे। जवळपास 25वं वर्ष आहे सॅटर्डे क्लबचं। पूर्ण महाराष्ट्रभर ही चळवळ चालते। आता महाराष्ट्रासोबत बाहेर गोव्यामध्ये, कर्नाटकामध्ये, त्यानंतर मध्य प्रदेश, आणखी आपलं गुजरात यामध्ये सुद्धा आता ते सॅटर्डे क्लबचं जाळं थोडंसं वाढलेलं आहे। 180 पेक्षा जास्त चॅप्टर्स आहेत आणि त्यामध्ये जवळपास 7,500 पेक्षा जास्त मेंबर्स आहेत जे एकमेकाला नेटवर्किंगच्या माध्यमातून बिझनेस ग्रो होण्यासाठी मदत करत आहेत, रेफरन्सेस शेअर करत आहेत, नवीन नवीन जेवी होत आहेत, डनडील्स होत आहेत आणि बिझनेस एकमेकाचा प्रमोट करण्यामध्ये सॅटर्डे क्लब सगळ्यात मोठा हातभार देत आहे। तसं गडिंग्लजमध्ये बघायला गेलं तर जवळपास 88 मेंबर्स आहेत आणि ते आता डे बाय डे वाढत पण आहेत। जनगर्जना लाईव्हच्या माध्यमातून मी काय करेन, सगळ्यांना आवाहन करेन की जे काही अजून उद्योजक आहेत त्यांनी हा सॅटर्डे क्लबचा सुद्धा प्लॅटफॉर्म वापरावा आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी चांगला आपला बिझनेस ग्रोथ जे आहे बिझनेस ग्रोथ। केशर ज्वेलर्स बाजारपेठमध्ये गडिंग्लजमध्ये दुकान आहे सराफ कटाला। गेली 34-35 वर्ष झाली मी तर गडिंग्लजमध्ये माझं दुकान आहे। इलिट गुरुकुलमध्ये बिझनेस 2.0चं ज्या वेळेला मी प्रशिक्षण घेतलं त्यामुळं मी आणि स्टाफ वाढवायला लागलो आहे। मला खरोखरच अभिमान वाटतो आहे की म्हणजे आमच्याकडे इथं चौकशी पण झालेली आहे आणि बाकी येऊन स्टाफसाठी म्हणजे लोक येऊन गेलेले आहेत। जनगर्जनाचे पण आम्ही आभारी। ॲड एजन्सीमध्ये आउटडोअर ॲडव्हर्टाइजमेंट आणि इनडोअर ॲडव्हर्टाइजमेंट अशा दोन्ही प्रकारच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये आम्ही काम करतो। तर हे इथे पाहताय तुम्ही LED साईनबोर्ड्स, हे गडिंग्लजमध्ये आपण प्रथम इथे स्टार्ट केलेलं आहे। ACP पॅनलिंग जे पूर्वी लोक कोल्हापूर, बेळगाववरून आणत होते ते आपण ACP पॅनलिंगचं इथे आपण एक नामांकित कंपनीचा प्रोडक्ट आपण इथे देत आहोत आणि त्याचबरोबर लोकांना सर्व्हिसही प्रोव्हाइड करत आहोत। त्यामुळे लोकांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। क्लिप ऑन बोर्ड्स, बरेचसे कंपनीज आहेत किंवा छोटे मोठे उद्योगधंदे आहेत, तिथे त्यांचा जो प्रोडक्ट असतो तो इथे ते डिस्प्ले करू शकतात। आज दिवसभरामध्ये खूप चांगले रिस्पॉन्स आणि प्रतिसाद मिळाला आहे। हे फक्त आणि फक्त सॅटर्डे क्लब आणि इलिट गुरुकुल यांच्यामुळे शक्य झालेलं आहे। तर पुन्हा एकदा थँक्यू सो मच की त्यांनी आम्हाला एक उत्कृष्ट असा प्लॅटफॉर्म इथे दिलेला आहे आणि त्या संधीचं सोनं प्रत्येकाने इथे केलेलं आहे असं मला वाटतं। डॉक्टर जितेंद्र लोखंडे, उत्तूर आणि गडिंग्लजमध्ये आयुर्वेदिक चिकित्सा छायायुर्वेद या नावाने मी आयुर्वेदिक चिकित्सेची प्रॅक्टिस करत असतो। माझं छायिका औषधशाला प्रायव्हेट लिमिटेड फर्म आहे आणि आम्ही आयुर्वेदिक मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंग या दोन्ही ह्याच्यामध्ये काम करतो। एवढा मोठा रोजगार मेळावा होणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि राम पाटील सरांच्या माध्यमातून पूर्ण झाली आणि याचा चांगलाच गडिंग्लजमधील बिझनेसमॅनना फायदा होऊन जाईल। अभिजित गुलाबराव गोरपडे, माद्याळ, मी ओनर आणि फाउंडर ऑफ सॉईल रूट्स ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड। सॉईल रूट्स ही बेसिकली कंपनी ही स्पायसेस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे। आमच्याकडे जवळपास 25 प्रकारचे प्रोडक्ट तयार होतात। आमची जी पद्धत आहे ती ट्रॅडिशनली प्रोसेस्ड आहे, म्हणजे
जी आपले पूर्वज जे परंपरागत पद्धतीने कुटून बनवत होते त्या पद्धतीनेच आपले सर्व प्रोडक्ट तयार होतात. आपले सर्व प्रोडक्ट हे ट्रॅडिशनली म्हणजे डंकावर कुटून तयार होतात. त्यामुळे त्याची जी टेस्ट आहे ती ऑथेंटिक पद्धतीने होते. आपले जवळपास 25 प्रकारचे प्रोडक्ट आहेत. आपण जवळपास 8 देशामध्ये एक्सपोर्ट करतो. गडिंग्लजमध्ये लोकल तसेच ऑल ओव्हर इंडियामध्ये आपले सगळीकडे प्रोडक्ट आहेत. मेडिकल स्टाफसाठी पोरांना पार्ट टाईम जॉब किंवा फुल टाईम जॉबसाठी आम्ही इथं स्टॉल लावला होता. त्याचा खूप उपयोग झाला, कारण लोकल पोरांना जे जॉब पाहिजे असते पार्ट टाईम, म्हणजे कॉलेज करत करत ज्यांना जर जॉब करत असेल तर आम्ही त्यांना हायर केलो. राम सरांचा हेतू होता की आपल्या लोकल पोरांना आणि लोकल इथं जॉब मिळावा, ह्यासाठी हा हेतू होता. त्यामुळे उत्कृष्ट असा सपोर्ट मिळाला. खूप चांगला. आज आम्ही पूनम प्लायवूड या नावानं आमचा स्टॉल बुक केला होता आणि फर्स्ट अटेम्प्ट होता आमचा स्टॉल लावायचा. सो खूप छान वाटलं. राम पाटील सर यांच्यामुळे तर खूप काही म्हणजे बिझनेसबद्दलची माहिती असते ती अगदीच आम्हाला कळून आली आणि आम्ही शून्य आहोत असं आम्हाला वाटू लागलं. त्यांच्यामुळे आम्हाला प्रेरणा तर मिळालीच, त्याचबरोबर डिस्प्ले म्हणजे जो दिखता है वो बिकता है असं त्यांनी जे सांगितलेलं ते आम्हाला कळलं. गडिंग्लजमधून कोल्हापूर, पुणे, मुंबई या ठिकाणी जाऊन नोकरी करण्यापेक्षा गडिंग्लज शहरामध्येच आमच्या उद्योजक मित्रांच्याकडं नोकरीची कमतरता नाही हे आजच्या या मेळाव्यामधून सिद्ध झालं. माझ्याकडं BSNLचे प्रोडक्टची गडिंग्लज, आजरा, चंदगड, गारगोटी, इचलकरंजी, जयसिंगपूर, शिरोळ, हातकणंगले याची फ्रँचायझी आहे. तसेच गडिंग्लज तालुक्यामधील सर्व गावं, जयसिंगपूर, शिरोळ तालुक्यामध्ये मी इंटरनेट प्रोव्हाइडचं काम करतो. आम्हालाही बऱ्याच ठिकाणी मार्केटिंग, सेल्स आणि सर्व्हिसच्या पर्सनची गरज असते. या निमित्तानं आम्हाला बरेचसे लीड्स मिळालेले आहेत आणि रोजगाराची संधी या निमित्तानं आम्हीही देत आहोत. याचा इथल्या कॅन्डिडेटनी उपयोग करून घ्यावा हीच माझी विनंती. नमस्कार, मी योगेश देशपांडे, रिजन हेड सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट कोल्हापूर वेस्ट रिजन. सॅटर्डे क्लब ही एक मराठी उद्योजकांची संस्था आहे जिथं वेगवेगळ्या क्षेत्रातील मराठी उद्योजक हे एकत्र येतात. गडिंग्लज चॅप्टर प्लस इलिट गुरुकुल गडिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने आज नोकरी शोधणाऱ्या बऱ्याच आपल्या भागातल्या गडिंग्लज, चंदगड, आजरा, त्यानंतर संकेश्वर, बेळगाव या भागातील मुलांसाठी एक महारोजगार मेळावा आपण इथं आयोजित केलेला होता. या उपक्रमातून 500पेक्षा जास्त मुलांना, युवकांना नोकरी उपलब्ध होईल यात अजिबात शंका. सॅटर्डे क्लबचे चेअरमन युवा उद्योजक मुरारी चिक्कोडे हे सुद्धा आपल्या बरोबर आहेत. इलिट गुरुकुल आणि सॅटर्डे क्लब गडिंग्लज चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज जो महारोजगार मेळावा जो आयोजित केला गडिंग्लजमध्ये, त्याचा गडिंग्लजच्या युवकांनी खरंच संधीचं सोनं करा. पुण्या, मुंबईला आणि कोल्हापूरला जे जातात MIDCमध्ये 8-10 हजार पगारासाठी जे काम करतात युवक, जे फ्रेशर असतील किंवा जे एक्सपिरियन्स मेंबर असतील, ट्रॅव्हलिंगसाठी जो वेळ जातो, जे रिस्क घेऊन आपण काम करतो, त्याच्यापेक्षा गडिंग्लजमध्ये आज पुण्या, मुंबईपेक्षा जास्त पगार देण्यासाठी खरंच कंपन्या ॲग्रेसिव्हली काम करायला लागलेत. गडिंग्लजसारख्या टायर 3 सिटीमध्ये सुद्धा असून सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग युनिट असतील किंवा बाकीच्या, ते आज आउट ऑफ इंडियासुद्धा मटेरियल सप्लाय होतोय. मेट्रो सिटीमध्येच काम करायला पाहिजे असं काय नाही. तुमचा एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही आपल्या गडिंग्लजसारख्या एरियामध्ये चांगल्या पे स्केलवर काम करू शकता. आज गडिंग्लजमध्ये मला वाटते 2 लाखापासून 10 लाखापर्यंतचे ॲन्युअल पॅकेज देणाऱ्या कंपन्यासुद्धा अवेलेबल आहेत. तुम्ही त्याचा नक्कीच फायदा घ्यावा. गडिंग्लज चॅप्टरने त्यासाठी हातभार लावला, त्याच्याबद्दल कोर टीमचं सुद्धा अभिनंदन आणि थँक्यू. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज. नमस्कार.